तरुणांना कासारवडवली पोलिसांनी केली अटक। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात स्वच्छता अभियानाचे आयोजन। राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। ठाण्याच्या घोडबंदर परिसरात शालेय विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या 3 शीख तरुणांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे। अल्पवयीन शाळकरी मुलीची भर रस्त्यात अश्लील कृत्य करून विनयभंग करणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी जाब विचारल्याचा बदला घेण्यासाठी आलेल्या त्रिकुटाने चक्क नंग्या तलवारी नाचून धिंगाणा घातल्याची गंभीर घटना घोडबंदर रोड डोंगरीपाड्यात घडली। यात एक शाळकरी मुलगा किरकोळ जखमी झाला असून एका स्थानिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी 3 तरुणांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे। अवतार सिंग, हरभजन सिंग, जसबीर सिंग, खुलवत सिंग आणि मंगलजीत सिंग, बलविंदर सिंग अशी अटक केलेल्या तरुणांची नावे असून तिघेही डोंगरीपाड्यातील रहिवासी आहेत। शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील एका खासगी शाळेतील मुलगी घरी परतत असताना वरील त्रिकुटापैकी एकाने भर रस्त्यातच तिची अश्लील कृत्य केले। अचानक घडलेल्या या प्रकाराने पीडित मुलीने आरडाओरड केल्याने जमाव जमून त्या रोड रोमिओला जाब विचारला। त्याने तत्काळ आपल्या इतर 2 साथीदारांना घटनास्थळी बोलावून रस्त्यातच तलवारी उपसून जमावावर चाल केली। तब्बल अर्धा तास हा थरार सुरू असल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली। या तलवारबाजीत एका शाळकरी मुलाच्या डोक्यात किरकोळ जखम झाली तर जमावातील अन्य एक बाळू पालसकर याचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। अखेर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्रिकुटाला जेरबंद केल्याने अनर्थ टळला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। अधिक तपास कासारवडवली पोलीस करीत आहेत। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महापौर श्री संजीव मोरे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गोकुळनगर शिवसेना शाखा प्रमुख माननीय श्री सतीश पवार। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ठाणे महापालिका माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष माननीय श्री सुरेश गडा। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ठाणे महापालिका नगरसेवक तथा गटनेते माननीय श्री संतोष वडवले। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महाराष्ट्र मजदूर सेना व महापालिका कामगार सेना संघटक श्री नारायण तांबे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा भारतीय विद्यार्थी सेना सरचिटणीस माननीय श्री विकास रेपाळे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसेना विभाग प्रमुख माननीय श्री जेरी डेव्हिड। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदरणीय माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महाराष्ट्र मजदूर सेना व महापालिका कामगार सेना संघटक माननीय श्री प्रकाश भडकवान। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसेना उपविभाग प्रमुख माननीय श्री राजेंद्र देसाई।
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भाजपाचे माजी उपमहापौर माननीय श्री मुकेश मोकाशी। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गिरीश राजे, नगरसेवक ठाणे महानगरपालिका। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे अध्यक्ष व नगरसेवक माननीय श्री रामभाऊ तायडे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय श्री प्रदीपभाई खाडे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माजी नगरसेवक संजयजी सोनार। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री रवींद्र फाटक, नगरसेवक ठाणे महानगरपालिका। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ठाणे महापालिका नगरसेविका सौ विशाखा खताळ। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। केंद्र व राज्य शासनाअंतर्गत राबविण्यात येणारे स्वच्छ भारत अभियान संपूर्ण भारत व देशभर राबविण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार 8 फेब्रुवारी रोजी ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले। श्री बैठकीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत असतानाच डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक समाज उपयोगी व सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत। याच उपक्रमाची दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी विद्यासागर राव यांनी डॉक्टर दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे। या नियुक्तीनंतर धर्माधिकारी प्रतिष्ठानने ठाणे शहरासह राज्यात स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे। या अभियानात असंख्य स्त्री सदस्य सहभागी झाले होते। बिजनेस बढ़ाने की होड़ हो या फैमिली के साथ मौज, देखनी हो भारत की विविधता या करनी हो विदेश यात्रा, आपकी हर जरूरत को हम करेंगे पूरा हमारे ट्रैवल लोन के साथ। टीजेएसबी ट्रैवल लोन, सपनों की उड़ान। टीजेएसबी सहकारी बैंक, विश्वास जिंदगी भर का। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे गुरुवर्य आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना सौ शारदा विजय पाटील व आमच्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शिंदे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना। 9 फेब्रुवारी रोजी आमचे लाडके जिल्हा संपर्क प्रमुख आणि आमचे पालकमंत्री बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दिवसानिमित्त मी आपल्याला
साहेबांना शुभेच्छा देतो माझ्या वैयक्तिक माझ्या फॅमिलीतर्फे आणि माझ्या वार्डातील जनतेच्या तर्फे मी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्या त्यांच्या वतीने मी त्यांना माननीय शुभेच्छा नामदार देतो. एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या वाटचालीमध्ये त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी राज्याचे प्रार्थना. सार्वजनिक बांधकाम मंत्री व महाराष्ट्राचे कर्तृत्वान असे आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे नगरीचा माजी महापौर म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभाग 18च्या सन्माननीय नगरसेवक कल्पना पाटील यांच्या वतीने देखील SK पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विकी पाटील आणि कार्याध्यक्ष नरेन पाटील यांच्या वतीने देखील त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक एकनाथजी शुभेच्छा. शिंदे साहेब आमचे दिघे साहेबांच्या नंतरचे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. अशा आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो. आमदार एकनाथ शिंदे साहेब, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा आज 9 तारखेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लाख शुभेच्छा. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच आमचे एकदम धडधडीचे आमच्या कार्यकर्त्यांना समस्या जाणून घेण्यातले ते स्वतः ते कार्यकर्ते म्हणून तळागाळातले कार्यकर्ते असून त्यांना तळागाळातल्या कार्यकर्त्याची जाण असून नेहमी ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून आणि वेळोवेळी एखाद्या कार्यकर्त्याला शाबासकी देणं, कार्यकर्त्याला उत्साह देणं हे आमचे लाडके आमदार एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस काल उत्साहात संपन्न झाला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी सर्व पक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते, मित्र परिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चला पाहूया या सोहळ्याची काही क्षणचित्रे. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या व सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.